स्वामी ओम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आज एक टॉपिक आला. खरं काय झालं, मी मागच्या 2 दिवसापूर्वी एका ताईंकडे वास्तू व्हिजिटला गेले होते आणि त्यांचा वास्तू बघताना मला एक लक्षात आलं की त्या ताई वर्क फ्रॉम होम करतात. आता वर्क फ्रॉम होम करतात पण त्यांना फायनान्शियल इश्यूज आहेत, घरामध्ये आजारपण आहे आणि बऱ्याच प्रॉब्लेम्स आहेत आणि रिलेशनशिपमध्ये पण थोडा प्रॉब्लेम होता. म्हणून त्यांना वाटलं की आपली वास्तू चेक करावी. आता वास्तू बघितली, वास्तूमध्ये सगळ्या गोष्टी रिकन्साईल केल्या, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे जशा कुठे काही प्लेसमेंट्स हव्या असतील तशा मी त्यांना करून दिल्या. ऑन द स्पॉट चेंजेस जे होते गरजेचे ते करून दिले. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की त्यांच्याकडे पैसा येणारा जो भाव आहे ना त्यांचा, तो खूप मजबूत आहे. कुंडलीतला जो भाव आहे तो खूप मजबूत आहे. इतका पैसा तो येऊ शकतो ना त्यांच्या स्वतःच्या ह्याच्याने. आणि घरातली वास्तूमध्ये पण मी सगळं बघितल्यानुसार त्यांचं वास्तूमध्ये पण व्यवस्थित झालं. पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली की तुमचं स्वतःचं प्रेझेंटेशन, म्हणजे कसं असतं ना, आपले 9 ग्रह जे असतात, सूर्य, चंद्र, शुक्र, हे सगळे आपल्या लाईफशी कनेक्टेड असतात काही ना काही गोष्टीशी. सूर्य तुमच्या व्यक्तिमत्वाशी, चंद्र तुमच्या आईशी, मंगळ तुमच्या भावाशी, अशा पद्धतीने असतं. आता काय आहे ना, त्या ताई आहेत म्हणजे ज्या वर्क फ्रॉम होम करत होत्या, एकच मी त्यांच्याकडे नोटीस केली गोष्ट की त्या ना अशा एक लोअर पॅन्ट्स किंवा असा खराब झालेला टी शर्ट, म्हणजे घरातच काम होतं आणि त्यांचं म्हणजे अगदी आउट ऑफ इंडिया क्लायंट्स असल्यामुळे त्यांना काही कॅमेरा वगैरे ऑन करावा लागत नव्हतं. म्हणून माझं सकाळी जे आहे त्याच कपड्यांमध्ये असायच्या दिवसभर, मग तसाच स्वयंपाक, मग तसंच सगळं. बेसिकली त्यांच्या कुंडलीतला शुक्र ग्रह जो आहे ना तो स्वतः खराब करत होत्या. म्हणजे बेसिकली काय झालं की त्यांना कुठे बाहेर जाताना वगैरे पण इतका कंटाळा यायचा ना, तेव्हा पण आवरायला त्यांना नकोच वाटायचं. पण खरं तर तेव्हा आवरणं ओके, बाहेर जाताना आपण आवरतोच. पण घरात, ज्या घरात तुम्ही वास्तव्य करताय त्या घरात जर का तुम्ही अशा फाटक्या तुटक्या गाऊनमध्ये उसवलेली अशी कशी तरी फाटकी कुर्ती म्हणा किंवा होल पडलेले लेगिन्स किंवा असं जुनाट झालेला टी शर्ट, लोअर्स, शॉर्ट्स असं घालताय ना, सगळ्यात महत्वाचं तुम्ही तुमच्या घरातली येणारी लक्ष्मीला ब्लॉक करताय. कारण घरातली लक्ष्मी जेवढी सुंदर, एकदम स्वच्छ, आकर्षित असेल तेवढीच लक्ष्मी तुमच्या घरात येईल. गरज नाहीये तुम्ही दिवाबत्ती, होम हवन, पूजापाठ करा, पण स्वतः तुम्ही ॲज अ लक्ष्मी तुम्ही स्वतः किती सुंदर राहताय. कारण तुमच्यातली सुंदरताच तुमची अट्रॅक्शन पॉवर आहे लक्ष्मीला अट्रॅक्ट करण्याची. आणि ती जर असेल तर लक्ष्मी तुमच्याकडे येते, नाहीतर आलेली लक्ष्मी निघून जाते. कारण तिला हे असं आवडत नाही. आता मला माहिती नाही तुम्हाला हे कितपत योग्य वाटेल, पण हे ऍक्च्युअली खरं आहे. तुम्ही करून बघा, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा तुम्ही असं काही असता तेव्हा तुम्ही लो फील करता आणि जेव्हा तुम्ही आवरता तेव्हा तुम्ही हाय फील करता. एनर्जीचा पार्ट आहे, करून बघा.